नमस्कार. टी-ई-टी 2026 जी सध्या 28 जूनला होणार आहे, त्या संदर्भातले टॉप 3 व्हिडिओ बनवले आहे मी. 2 सायकॉलॉजीवर डिपेंड आहे, जे चाइल्ड सायकॉलॉजी बालमानसशास्त्र, आणि एक व्हिडिओ टी-ई-टीचा पेपर कसा सोडवावा हा आहे. जर तुमच्या ओळखीचे कोणी असेल तर त्यांना त्वरित हा सेंड करा, कारण या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचे मार्क वाढू शकतात शेवटच्या रिव्हिजनवर. तर या व्हिडिओचे किंवा या सिरीजचे फक्त 3 पार्ट्स आहे. भाग 1 मानसशास्त्र नोट्स रिव्हिजन कम्प्लिटली, भाग 2 जो आता बनवत आहे हा MCQ सिरीजचा, आणि भाग 3 टी-ई-टी पेपर कसा सोडवावा. हे तीनही खूप इम्पॉर्टंट आहे. जे टी-ई-टी प्रिपेअर करत आहे त्यांच्यासाठी, आणि खासकर जे शिक्षक असेल त्यांनी तरी हा व्हिडिओ एकमेकात शेअर करावा, कारण ही पात्रता परीक्षा आहे, त्यांचा फायदा होईल. चॅनलचं नाव तुम्ही सर्च करू शकता, नॉलेज सिग्नल म्हणून चॅनल आहे, आणि हा त्याचा लोगो आहे. चला तर मग डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओला सुरू करूया. जिथे एक्सप्लेनेशनची गरज असेल तिथंच मी एक्सप्लेन करेल, अदरवाईज डायरेक्ट आन्सर टिक करेल, तुमच्या नजरेखालून जाऊ दे. पहिला प्रश्न आहे, प्रतिमा सृष्टीतील निवडक प्रतिमांच्या आधारे एक आगळे-वेगळे मानसिक चित्र तयार करणारी प्रक्रिया म्हणजे काय? त्याचा आन्सर आहे कल्पना. प्रतिमा सृष्टीतील निवडक प्रतिमांच्या आधारे एक आगळे-वेगळे मानसिक चित्र तयार करणारी प्रक्रिया म्हणजे कल्पना. जेव्हा अवबोधाची नक्कल म्हणजे काय? अवबोधाची जी नक्कल असते तिला म्हणतात प्रतिमा. यामध्ये विचार प्रक्रियेचे घटक कोणकोणते आहेत? विचार प्रक्रियेचे घटक कोणकोणते आहेत? संवेदना, अवबोध, संकल्पना, कल्पना आणि तर्क. विचार प्रक्रिया करत असताना कोणकोणते घटक समाविष्ट असतात? यामध्ये सर्वच घटक समाविष्ट असतात. ग्रहणाला मदत करणारे घटक कोणते आहे? ग्रहणाला मदत करणारे घटक इच्छा, अभिरुची, कार्यक्षम इंद्रिये किंवा प्रगतीचे ज्ञान. या चारही गोष्टी आपल्याला ग्रहणाला मदत करतात. याचा आन्सर आहे ऑल ऑफ दीज. तुम्ही नोट डाऊन करत असाल किंवा लक्षात तुमच्या येत असेल. पुढे चालूया. अध्ययनात ज्ञान व तंत्र, कौशल्य, मनोवृत्ती यांच्यात सारखेपणा जेव्हा असला की अध्ययन संक्रमण होते असे मत कोणी मांडले? एकदा प्रश्न व्यवस्थित वाचून घ्या तुम्ही. याचा आन्सर आहे थॉर्नडाईक. जेव्हा अध्ययनात ज्ञान, तंत्र, कौशल्य आणि मनोवृत्ती त्यांच्यात सारखेपणा असतो तेव्हा अध्ययन संक्रमण होते, असं कोण म्हटलंय? थॉर्नडाईक यांनी. प्रश्न क्रमांक 6, संज्ञानात्मक विकास सिद्धांतात सक्रिय, दृश्यात्मक व प्रतिकारात्मक हे 3 घटक कोणी समाविष्ट केले? यांनी केले आहे जेरॉम ब्रुनर यांनी. त्यालाच इनेक्साइट, आयकॉनिक आणि सिम्बॉलिक असं म्हणतात. पुढे चालूया. या अध्यापन पद्धतीत एकांगीपणा आहे. एक अध्यापन पद्धती सांगितली आहे, त्याची वैशिष्ट्ये एकांगीपणा आहे, खर्चिक आहे, वेळखाऊपणा असतो. तसेच माहितीचे आपल्याला सामान्यीकरण करता येत नाही. अशी कोणती अध्यापन पद्धती आहे? तर याचा आन्सर आहे जीवन वृत्तांत अध्यापन पद्धती. तुम्हाला आतापर्यंत प्रश्न समजले असतील. पुढे चालूया आता. चुकीचे विधान निवडा. सर्वात पहिला प्रश्न आहे, 4 वाक्य दिली आहे यामध्ये. सर्वात पहिले आहे, स्पियरमन यांनी बुद्धीचे सामान्य घटक व विशिष्ट घटक असे वर्गीकरण केले. पहिलं वाक्य. काय ओळखायचं आपल्याला? चुकीचं. बुद्धिमत्ता ही स्वतंत्र घटकांची बनलेली असते असे थॉर्नडाईक यांचे मत होते. क, प्राथमिक मानसिक क्षमता ही संकल्पना गिलफोर्ड यांनी रुजवली व त्याचे 120 घटकात विभाजन केले. आणि ड, आशय, क्रिया व निर्मिती हे 3 घटक बहुआयामी बुद्धिमत्ता सिद्धांतात येतात. आता हे 4 स्टेटमेंट तुम्ही वाचले असाल, तुम्हाला नॉलेजही काही आलं असेल. फक्त एक विधान चुकीचं आहे. जे विधान मी चुकीचं सांगेल त्यानंतर जे 3 उरतात ते तुमच्या ज्ञानात भर घालेल. ते याचा आन्सर आहे क. आता क कशासाठी आहे? प्राथमिक मानसिक क्षमता ह्या दुसऱ्या कोणी मांडली आहे? गिलफोर्ड यांनी मांडलेली नाही. कोणी मांडली आपण पुढे MCQ मध्ये बघू. मात्र इथं बघा, असे MCQ सेट होतात. 120 घटक तुमच्या लक्षात राहतील की गिलफोर्डचे आहे, मात्र इथं तुम्ही मिस करता आणि इथं ही गोष्ट चुकीची करता. तर चुकीचे विधान कोणते आहे? हे. चूक किंवा बरोबर हे व्यवस्थित तपासायचं. पुढे चालूया. जोड्या लावा मध्ये त्यांनी विचारलं आहे, B = SOR
आत्म्याचा अभ्यास म्हणजे मानसशास्त्र हे कोण म्हटलं, सायन्स ऑफ ह्युमन बिहेवियर असं कोण म्हटलं, आणि प्रेरणेचा अभ्यास म्हणजे काय. आणि इथे तुम्हाला सायकोलॉजिस्ट दिलेली आहे. तर सर्वात अगोदर एकदम सिंपल, आत्म्याचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र, एरिस्टॉटल. आत्मा एरिस्टॉटल. चला, 2चं क आहे, 2चं क आहे इथं 2 ऑप्शनमध्ये. ओके. पुढे बी इज इक्वल टू एस ओ आर, सिंपल आहे. बी इज इक्वल टू एस ओ आर कोण दिला आहे, बी इज इक्वल टू एस ओ आर. पहिल्या ऑप्शनचा आपल्याला जज, वॉटसन किंवा वुडवर्थ या 3 पैकी एक आन्सर पाहिजे. तर पहिल्याचा आन्सर असायला पाहिजे वुडवर्थ. म्हणजे बी एस ओ आर वुडवर्थ यांनी दिलं. सायन्स ऑफ ह्युमन बिहेवियर कोण म्हटलंय, तिसऱ्या ऑप्शनचं वॉटसन यांनी. आणि प्रेरणेचा अभ्यास म्हणजे जज. आता इथं बघा, सायन्स ऑफ ह्युमन बिहेवियर म्हणजे वर्तनवादी शास्त्रज्ञ कोण आहे, वॅटसन आहे. एवढं लक्षात ठेवा. याचा आन्सर आहे क. नोंद केली असेल तुम्ही. पुढे चालूया. प्रश्न क्रमांक 10, हे अध्ययनासाठी अनुवंशापेक्षा परिसराला जास्त महत्त्व देतात. आता अध्ययनासाठी अनुवंशापेक्षा परिसराला जास्त महत्त्व देणारे कोण लोक होते, डॉक्टर हेवर्ड व वॅटसन, ग्रेगर मेंडेल, असुबेल, हॅवर्ड आणि थॉर्नडाईक. असे ऑप्शन सेट केल्यावर काही गोष्टी लक्षात ठेवायच्या. सिमिलर कोणते आहे, हे 2 सिमिलर वाटत आहे. यापैकी आन्सर जर तुम्हाला टिक करायचं असेल किंवा याचा आन्सर आहे डॉक्टर हेवर्ड आणि वॅटसन यांनी काय केलं होतं, अनुवंशापेक्षा परिसराला महत्त्व दिलं होतं. मग अनुवंशाला कोण महत्त्व दिलं, ग्रेगर मेंडेल यांनी. पुढचा प्रश्न, बाह्य उद्दीपका संदर्भातील प्रथम मानसिक क्रिया म्हणजे काय. बाह्य उद्दीपका संदर्भातील प्रथम मानसिक क्रिया म्हणजे काय, ती आहे संवेदना. जेव्हा संवेदनाला अर्थ प्राप्त होतो तिचं अवबोधात रूपांतर होतं. तर याचा आन्सर आहे संवेदना. पुढे चालूया. ग्रेगर मेंडेल यांनी अनुवंशा संदर्भातील प्रयोग कशावर केला होता, उंदीर, मांजर, वाटाणा, माकड. यांनी केला होता वाटाण्यावर. पुढील पिढीत जन्माला येणारे मूल सरासरीकडे झुकतात, हा यांचा सिद्धांत कशाशी संदर्भात आहे, परागतीचा नियम, सरासरीचा नियम, विभक्तीचा नियम व साधर्म्याचा नियम. असे ऑप्शन असताना व्यवस्थित वाचायचे, सिंपल असतात. तुम्ही हा सरासरीचा नियम इथं टिक करणार, मात्र हा आहे चुकीचा. याचा आन्सर आहे परागतीचा नियम, लॉ ऑफ रिग्रेशन. प्रश्न क्रमांक 14, परीक्षेत नापास झाल्यावर पेपर अवघड होता हे सांगणे म्हणजे काय. परीक्षेत नापास झाल्यावर पेपर अवघड होता हे सांगणे म्हणजे आहे कृतक समर्थन. लक्षात ठेवा. NCF 2005. आता हे जे प्रश्न आहे याची पूर्ण थेरी मी पार्ट 1 मध्ये एक्सप्लेन केली आहे, तर तुम्ही तो व्हिडिओ जरूर बघा. NCF 2005 यात कोणत्या विचारसरणीचा पुरस्कार केला आहे, वर्तनवादी, ज्ञानरचनावादी, आधुनिक आणि उद्गामी. कधीही लक्षात ठेवायचं, सायकोलॉजीमध्ये एकदम सुरुवातीची ब्रँच होती वर्तनवादी, ही नाही आहे. सध्या सुरू आहे ज्ञानरचनावाद, कन्स्ट्रक्टिव्हिजम. ठीक आहे, NCF 2005. पुढे चालूया. प्रश्न क्रमांक 16, गेस्टाल्टच्या दृष्टिकोनातून, गेस्टाल्ट थेरी जे तुम्ही ऐकत असाल, शिक्षणात समस्या सोडवण्याचा महत्त्वाचा सिद्धांत कोणता. पुनरावृत्तीचं शिक्षण, फक्त दृष्टिकोनात्मक शिक्षण, अंतर्दृष्टी किंवा इन्साइट माध्यमातून शिक्षण, किंवा वर्तनावर आधारित. याचा आन्सर आहे अंतर्दृष्टी शिक्षण, इन्साइट माध्यमातून शिक्षण. आता जेव्हाही गेस्टाल्ट थेरी येते तर लक्षात ठेवा, गेस्टाल्ट थेरी म्हणजे इन्साइट, एवढं लक्षात ठेवा. म्हणजे अंतर्दृष्टी ही वाक्य लक्षात ठेवा. आणि सायकोलॉजीचं जेव्हाही पेपर सॉल्व्ह करता तुम्ही तर शब्दावर खेळ असतो, व्यवस्थित वाचा. प्रश्न क्रमांक 17, खालीलपैकी प्रक्षेपित साधने निवडा. प्रक्षेपित साधने कोणकोणती आहे, मूक चित्रपट, चित्रपट्टी, वार्ताफलक, सहली. इथं तुम्ही इलिमिनेट करू शकता वार्ताफलक. प्रक्षेपित म्हणजे प्रोजेक्टर. प्रोजेक्टरच्या साहाय्याने आपण काय बघतो, मूक चित्रपट बघतो. चला, हे असेल, म्हणजे हे 2 नाहीत, ह्या किंवा यापैकी आन्सर आहे. आणि चित्रपट्टी, याचा आन्सर आहे पहिलं व दुसरं. शैक्षणिक मूल्यमापनाची 4 अंगे कोणती आहेत,
शैक्षणिक मूल्यमापनाची 4 अंगे कोणती आहेत? उद्दिष्टे, आशय, गणना, अध्ययन, अनुभव, मूल्यमापन तंत्रे. अशा वेळेस आपण सर्व मारून देतो, मात्र व्यवस्थित वाचायचं. गणना नावाचं काहीच नाही याच्यात. म्हणजे 1, 2, 4 आणि 5 हे आपला आन्सर राहील. आलं लक्षात? उद्दिष्टांच्या त्रिमितीय वर्गीकरणात अवधान, प्रतिसाद, मूल्य निर्णय, संघटन आणि मूल्य समूह हे घटक कशात येतात? IMPI हे कशात येतात? भावात्मक क्रियेत येतात. पुढे चलूया. निरीक्षणात्मक मूल्यमापन साधनात कशाचा समावेश होत नाही? प्रश्न वाचत असताना पेन जवळ ठेवायचा आहे. करेक्ट विचारलं की इनकरेक्ट विचारलं ते तुम्ही गोल करू शकता किंवा त्यावर टिक करू शकता. पहिला आहे संचयी नोंदपत्रक, प्रश्नावली, ओळखा पाहू किंवा पदनिश्चयन श्रेणी. याचा आन्सर आहे, तुम्ही व्यवस्थित जर ऑप्शन बघितलं तर तुम्हाला त्याचा आन्सर कळेल. याचा आन्सर आहे संचयी नोंदपत्र व प्रश्नावली. 1 आणि 2 आहे का? हे याचं आन्सर आहे. त्यानंतर 140 व त्यापेक्षा जास्त बुद्ध्यांक असणाऱ्या व्यक्ती रिकामी जागा असतात. काय असतात? अलौकिक असतात. पुढे चलूया. श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्ती यांनी मांडली. श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्ती कोणी मांडली? रॉबर्ट गॅग्ने यांनी मांडली. पुढे चलूया. आता विसंगत पर्याय तुम्हाला 4 सायकोलॉजिस्ट देण्यात आले आहे. गॅग्ने, टॉलमन, आसोबेलन, वॉटसन. यापैकी तुम्हाला एक ऑडमॅन आउट निवडायचा आहे. याचा आन्सर आहे वॉटसन. हा कोण होता? वर्तनवादी होता. ओके, वर्तनवादी. बोधन, भिन्न विचार, एकाग्र, स्मरण, मूल्यमापन या ज्ञानाचा समावेश गिलफोर्ट यांच्या या मितीमध्ये होतो. कशात होतो? क्रियामध्ये. असे हे इम्पॉर्टंट आहे. गिलफोर्ट तुम्ही वाचू शकता किंवा नोट्समध्ये आपण दिलेला आहे. CAVD कसोटी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने तयार केली आहे? हे केली आहे थॉर्नडाईक यांनी. व्यक्तिभेदाचा सर्वात मोठा आधार म्हणजे काय आहे? व्यक्तीमधल्या भेदाचा सर्वात मोठा आधार आहे बुद्धी. इथं कन्फ्युजनही होऊ शकते, बुद्धी आहे की अनुभव आहे. मात्र मोस्ट ॲक्युरेट आन्सरकडे आपल्याला जायचं आहे. त्याचा आन्सर येईल बुद्धी. रिकामी जागा या प्रकारच्या कल्पनेत ससा, वाघ, सिंह बोलतो, घोडा आकाशात उडतो. सिंपल आहे. सौंदर्यनिष्ठ आहे काय? अमूर्त कल्पना आहे काय? बोध कल्पना आहे काय? ही आहे स्वैर कल्पना. जगातील प्रथम मानसशास्त्रीय प्रयोगशाळा कोणत्या देशात उघडली? तुम्हाला माहिती आहे याचा आन्सर? जर्मनी. संवेदनेला अर्थ लावला की तिचे कशात रूपांतर होते? तिचे रूपांतर होते अवबोधात. प्रश्न बघा, योग्य जोडा जुळवायच्या आहे आपल्याला. गट अ आणि गट ब दिला आहे. उद्दिष्टांचे श्रेणीबद्ध वर्गीकरण, श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्ती, व्यक्तिमत्वाचे उपागम व सहज प्रवृत्तीचे वर्गीकरण. हे अ गटामध्ये आणि ब गटामध्ये आहे गॅलन, बेंजामिन ब्लूम, रॉबर्ट गॅग्ने आणि मॅकडुगल व थॉर्नडाईक. याचा आन्सर तुम्ही काय लावाल? सर्वात पहिले उद्दिष्टाचं श्रेणीबद्ध वर्गीकरण कोणी केलं होतं? बेंजामिन ब्लूम यांनी. ठीक आहे. श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्ती कोणी मांडली होती? ही मांडली होती रॉबर्ट गॅग्ने यांनी. व्यक्तिमत्वाचे उपागम हे कोणी मांडले होते? हे मांडले होते गॅलन यांनी. त्याचप्रमाणे सहज प्रवृत्तीचे वर्गीकरण कोणी केले होते? थॉर्नडाईक की मॅकडुगल? हे केलं होतं मॅकडुगल यांनी. मॅकडुगलवर प्रश्न आला आहे. सहज प्रवृत्ती लक्षात ठेवा. मॅकडुगल यांनी इन्स्टिंक्टवर भर दिला. इन्स्टिंक्ट म्हणजे सहज प्रवृत्तीनं वर्क करण्याची क्षमता. आता पहिल्याचं ब आहे, 2 ऑप्शनमध्ये ब आहे. ठीक आहे. दुसऱ्याचं क, दोन्ही ऑप्शनमध्ये क आहे. तिसऱ्याचं अ. ठीक आहे. आपला आन्सर आहे ड. नोम चोम्स्की हे नाव तुम्ही पहिल्यांदा ऐकत असाल, मात्र परीक्षेत येऊ शकते. ठीक आहे. नोम चोम्स्की याबद्दल खालील विधानांचा विचार करा व अयोग्य वर्णन ओळखा. कोणतं वर्णन ओळखायचं आहे? अयोग्य. आधुनिक भाषा विज्ञानाचे जनक म्हणून चोम्स्की यांना ओळखले जाते. पहिलं वाक्य, भाषा अधिग्रहण ही संकल्पना त्यांनी मांडली. लहान मुले जन्मजात भाषिक व्याकरणाची समज घेऊन येतात व भाषा शिकतात, असं त्यांचं म्हणणं होतं. नोम चोम्स्की यांनी वर्तनवादी मानसशास्त्रांच्या विचारांना चालना दिली.
याचं आन्सर चुकीचं आहे, अयोग्य ड. जेव्हा अयोग्य ड होऊन जाते म्हणजे हा तुमचा नॉलेज पॉइंट आहे. एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा. यांच्याबद्दल MCQ आला तर तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. 3 टाईपचे MCQ येऊ शकतात. सर्वात पहिले, आधुनिक भाषा विज्ञानाचे जनक कोण आहे? चॉम्स्की. भाषा अधिग्रहण कोण म्हणजे संकल्पना मांडली? नोम चॉम्स्की. किंवा तिसरं, लहान मुले जन्मजात भाषिक व्याकरणाची समज घेऊन भाषा शिकतात असे मत कोणी मांडले? तर नोम चॉम्स्की. चला पुढे. प्रश्न क्रमांक 3, मानसिक संरक्षण यंत्रणेनुसार जर बालक त्यांच्या आदर्श शिक्षकांसारखे वागू लागले तर त्या यंत्रणेला आपण काय म्हणू? जे आपण हे सुद्धा डिटेलमध्ये एक्सप्लेन केलं आहे मी. आदर्श जेव्हा बालक वागू लागतो त्याच्या शिक्षकासारखं, त्याला म्हणतात तादात्म्य. ओके. आता प्रश्न क्रमांक 4 तुम्ही वाचू शकता. गिलफोर्ड यांनी बुद्धीचे एकूण 120 घटक सुचवले. ठीक आहे. या घटकांपलीकडे आणखी एक अत्युच्च मानसिक घटक आहे, तो म्हणजे काय? 120 घटक आहे गिलफोर्ड यांनी सुचवलेला, मात्र यांच्याही पलीकडे टॉप लेवलचा एक मानसिक घटक आहे. त्याला रूपांतर म्हणतात काय? सर्जनशीलता, आत्मानुभूती किंवा अनुभव. गिलफोर्ड इंटेलिजन्सशी संदर्भात आहे, एवढं लक्षात ठेवा. याचाच अर्थ कसा आहे? सर्जनशीलता. क्रिएटिव्हिटी सर्वात वर राहील. क्रिएटिव्हिटी याचा आन्सर आहे सर्जनशीलता. तुटक किंवा अलग असलेल्या भागांना एकत्र करून संयोजन करण्याची क्षमता म्हणजे बुद्धी, हे मत कोणी मांडले? पुन्हा, तुटक किंवा अलग असलेल्या भागांना एकत्र करून संयोजन करण्याची क्षमता म्हणजे बुद्धी, असे मत कोणी मांडले? हे मांडले एबिंगहॉस यांनी. डायरेक्ट लक्षात ठेवायचं, याच्यात काही ट्रिक नाही. क्वेश्चन क्रमांक 6, शेजारच्या रुळावरून चालणाऱ्या आगगाडीकडे पाहून आपली गाडी सुरू झाली असा भास होणे म्हणजे इंद्रिय भ्रम आहे, चित्तभ्रम आहे, मनाचा कल आहे की धारणा आहे? सिंपल आहे, इंद्रिय भ्रम. पुढे चलूया. अनुवंशा संबंधीच्या नियमांची यादी वाचा व अयोग्य पर्याय निवडा. अनुवंशा संदर्भातले 3 नियम होते आपले. यामधला कोणता अयोग्य आहे म्हणजे कोणता नियम नाही आहे हे ओळखायचं आहे. सानिध्याचा नियम, वैविध्याचा नियम, सामर्थ्याचा नियम आणि परागतीचा नियम. ह्या 2 मध्ये कन्फ्युजन असेल तुम्हाला, निश्चितच तुम्ही आन्सर टिक करू शकता. सानिध्याचा नियम नसते, प्रॉक्झिमिटीचा नियम नाही आहे, साधर्म्याचा आहे, सिमिलरिटीचा. ओके. त्याचा आन्सर आहे सानिध्याचा नियम नाही आहे. अल्बर्ट बांदुरा यांच्या सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपद्धतीतील 4 उपक्रिया समाविष्ट आहेत. 4 उपक्रिया आहे अल्बर्ट बांदुरा यांच्या, त्या कोणत्या म्हणतात? सर्वात पहिले, अवधानात्मक प्रक्रिया, धारणात्मक, प्रबलीकरण, कौशल्याचे निरीक्षण, अनुकरण, वर्तन बदल प्रक्रिया किंवा प्रत्याभरण प्रक्रिया. याचा आन्सर आहे अ, ब, ई, उ. अ, ब, ई आणि उ. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. पुढे चलूया. रॉबर्ट गॅगने, फेवरेट आहे हा. रॉबर्ट गॅगने यांनी श्रेणीबद्ध अध्ययनाचे म्हणजे हायरार्की ऑफ लर्निंगचे एकूण 8 प्रकार पाडले आहे. आता हे जे MCQs मी वाचून राहिलो हे ज्ञानाच्या दृष्टीनेही महत्त्वाचे आहे. हे मी स्वतः बनवले आहे म्हणून सांगून राहिलो. तुम्ही आन्सर तर वाचा, मात्र क्वेश्चन सुद्धा वाचा. डायरेक्ट येऊ शकतात. रॉबर्ट गॅगने यांनी श्रेणीबद्ध अध्ययनाचे एकूण किती प्रकार सांगितले? किती प्रकार आहे? 8. जे सोप्या ते क्लिष्ट अशा श्रेणीमध्ये मांडले आहे. ठीक आहे. त्यापैकी निवडक श्रेण्यांचे सोप्या ते क्लिष्ट स्वरूपातील मांडणी कोणती? याचा आन्सर आहे अ, ब, क, ड. ॲज इट इज तुम्ही बघू शकता. आधुनिक बालमानसशास्त्राचे जनक कोण आहे? जीन पियाजे यांना म्हणतात आधुनिक बालमानसशास्त्राचे जनक. बाह्य उद्दीपक नसताना, ज्ञानेंद्रिय उद्दीपित न होता एखाद्या पूर्वीच्या अनुभवाचे पुनरुज्जीवन होते, त्या प्रक्रियेला काय म्हणतात? प्रतिमा. ओके. पुढे चलूया. रिकामी जागा म्हणजे प्रतिकात्मक वर्तन होय. याचा आन्सर आहे विचार म्हणजे प्रतिकात्मक वर्तन. असे मोठे प्रश्न खूप इझी असतात, व्यवस्थित वाचायचं फक्त. प्रश्न क्रमांक 13 काय म्हणतो आपल्याला? ज्ञानेंद्रियामार्फत ग्रहण केलेला अनुभव जपून ठेवणे म्हणजे स्मरण.
अनुभव पुन्हा पुन्हा अनुभवणे म्हणजे धारणा. पूर्वानुभवांची निरनिराळ्या स्वरूपात आठवण करणे म्हणजे प्रत्याभिज्ञान. आणि परिचित गोष्ट ओळखणे म्हणजे प्रत्यावहन. याचा आन्सर आहे सर्व चुकीचं दिलं आहे. ह्या इंटरचेंज झालेल्या गोष्टी आहे. म्हणजे ज्ञानेंद्रियामार्फत ग्रहण केलेले अनुभव जपून ठेवणे म्हणजे धारणा. पुन्हा पुन्हा तेच अनुभवणे म्हणजे स्मरण. पूर्वानुभवाची निरनिराळ्या स्वरूपात आठवण करणे म्हणजे प्रत्यावहन. आणि परिचित गोष्ट ओळखणे म्हणजे प्रत्याभिज्ञान. हे लक्षात ठेवून घ्या. प्रश्न क्रमांक 14वा. आयोग विचारले जाऊ शकतात. एज्युकेशनल आयोग, मुदलियार आयोग, कोठारी आयोग, दुर्गाबाई देशमुख कमिटी किंवा यशपाल कमिटी. यापैकी जोड्या लावा किंवा पुढे बघू शकता. इयर कोणते आहे? तुम्हाला एक आठवत असेल, कोठारी कमिशन 1964 ते 66 आहे. म्हणजेच ब चं तिसरं आन्सर पाहिजे. तिसरं. 3 ऑप्शन्स आहे. त्यानंतर मुदलियार आयोग जर किंवा यशपाल कमिटी एकदम इझी आहे. यशपाल कमिटीचा जर विचार केला ती 1992 ला होती. म्हणजे ड चं पहिलं पाहिजे आपल्याला. ड चं पहिलं म्हणजे हे कटतात, हे कटतात, हे कटतात. त्याचा आन्सर आहे अ. ओके, पुढे चलूया. नॅशनल अचिव्हमेंट सर्वे परीक्षा कोणत्या वर्गांसाठी असते? जर तुम्हाला उपयोजनात्मक प्रश्न आला, ॲप्लिकेशन बेस आला ॲज अ टीचर म्हणून, ते एक्झॅक्ट तुम्हाला हे माहीत असेल. मी टिक करायची गरज नाही, मात्र सांगून देतो. 3, 5, 8 आणि 10व्या वर्गासाठी असते ही नॅशची परीक्षा. RTE केव्हा लागू करण्यात आला? 1 एप्रिल 2010. 1 एप्रिल 2010. जोड्या जुडवा आहे, खूप इंटरेस्टिंग आहे आणि डायरेक्ट येऊ शकते प्रश्न तुम्हाला. गट अ दिला आहे आणि ब दिला आहे, तुम्ही वाचून घेऊ शकता. याचा आन्सर आहे ड. आता लक्षात काय ठेवायचं? स्कीमा ही संकल्पना कोणी दिली? डायरेक्ट क्वेश्चन येऊ शकतो, किंवा कारण हे खूप न्यूजमध्ये असते आणि यांच्यावर नेहमी प्रश्न येतात. जीन पियाजेचा आहे स्कीमा. चौथ्याचं अ. 2 ऑप्शन होते आपल्याजवळ. ओके, आणखी आपण काय म्हणू शकतो? IQ ही संकल्पना कोणी दिली? IQ ही संकल्पना कोणी दिली? विल्यम स्टर्न यांनी. मात्र मानसिक वय संकल्पना कोणी दिली? मेंटल एज अल्फ्रेड बिने. आणि झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट कोणी दिलं? लिव वायगोत्स्की. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. किशोरावस्था हा काळ आयडेंटिटी क्रायसिसचा काळ असतो असे कोणी म्हटले? हे म्हटलं आहे इरिकसननं म्हटलं आहे. आयडेंटिटी क्रायसिस लक्षात ठेवा, इरिकसननं म्हटलं. आता कोहलबर्ग होते, त्यांनी नैतिक विकासाचे किती टप्पे सांगितले आहे? कोहलबर्ग कशाच्या संदर्भात आहे? नैतिक विकास. किती टप्पे सांगितले आहे? ते आहे 6 टप्पे. आणि सर्वात सिंपल आहे हा क्वेश्चन 20. जोड्या जुळवामध्ये त्याचा आन्सर आहे ब अ ड क. म्हणजे पॅवलॉव यांनी काय केलं? कशावर? कुत्र्यावर एक्सपेरिमेंट केलं. स्किनर यांचा कशावर एक्सपेरिमेंट होता? कबुतरावर होता. थॉर्नडाईकचा कशावर होता? मांजरावर होता. आणि कोहलरचा चिंपांझी, त्याचं नाव काय होतं? सुलतान. आलं लक्षात तुम्हाला? पुढे चलूया. आता तुम्हाला हे बोर जरी वाटत असेल, मात्र तुम्ही फॉरवर्ड करून बघू शकता किंवा 1.5x वर बघू शकता हा व्हिडिओ. मात्र MCQ सॉल्व्ह करण्याची टेक्निक सुद्धा तुम्हाला माहीत पडत आहे ऑप्शन वाईज. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघावा अशी आशा करतो. चला तर मग डायरेक्ट सुरू करूया. अध्ययनाचे संक्रमण मूल्य वाढवायचे झाल्यास कृती हे सहेतुक असली पाहिजे. आपली कृती आणि ध्येयनिष्ठित असायला हवी असे मत कोणी मांडले? एखादी कृती सहेतुक किंवा ध्येयनिष्ठ असली पाहिजे याचं असं मत होतं बॅगलेचं. बालकाच्या विकासात पर्यावरणापेक्षा त्यांच्या अनुवंशाचा जास्त प्रभाव असतो असे प्रतिपादन कोणी केले? फ्रान्सिस गॅल्टन यांनी केले. 2 लक्षात आले. पुढे चलूया. विल्यम मॅकडुगल खूप फेमस आहे आणि नेहमी आयोग विचारते. विल्यम मॅकडुगल यांच्या संदर्भात खालील विधानांचा विचार करा व विसंगत विधान निवडा. मॅकडुगल यांनी प्रयोजनवादी किंवा हेतुवादी उपपत्ती मांडली. ठीक आहे. मॅकडुगल यांच्या मते सजीवांमध्ये काही जन्मजात सहज प्रवृत्ती असतात ज्या त्यांच्या वर्तनाचे संचालन करतात. वर्तनवादी मानसशास्त्रज्ञ JB वॉटसन यांनी त्यांना पाठिंबा दिला आणि मुलांच्या सहज प्रवृत्तीचा विकास हा त्यांच्या सिद्धांताचा गाभा होता. असे जेव्हा MCQ येतात, तुम्हाला मी नेहमी सांगतो की जे सायकोलॉजिस्ट असतात त्यांच्या
एखादा असा एक कीवर्ड्स असतो ज्याच्याशिवाय ते फॉर्मच नाही होऊ शकतात. जसं जीन पियाजेचा स्कीमा आहे, त्यांच्यासाठी स्पेशल आहे तो. झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट हा लेव वायगोत्स्कीचा आहे. तसा विल्यम मॅकडोगल यांचा आहे सहज प्रवृत्ती, इन्स्टिंक्ट. म्हणजे आता यामध्ये जर थोडंसं लॉजिक लावलं आपण, सहज प्रवृत्ती आणि वर्तन हे दोन एकमेकाशी कट ऑफ होतात, म्हणून याचा आन्सर आहे सी. MOOC चा अर्थ काय? मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्स. पुढे चलूया. पुन्हा जोड्या लावा आली आहे यामध्ये. लर्निंग बाय डुईंग हे कोणी मांडले? सामाजिक सांस्कृतिक सिद्धांत कोणी मांडला? संज्ञात्मक विकास सिद्धांत आणि पीडितांचे शिक्षण. यामध्ये सर्वात असे जेव्हा जोड्या लावा येतात, सर्वात इझी बघायचं की काय आहे. संज्ञात्मक विकास सिद्धांत मांडला जीन पियाजे यांनी, म्हणजे तिसऱ्याचा आन्सर क पाहिजे आपल्याला. तिसऱ्याचं क पाहिजे. तिसऱ्याचं अ आहे चुकीचं, तिसऱ्याचं अ आहे चुकीचं, तिसऱ्याचं अ आहे चुकीचं, म्हणजे तिसऱ्याचं क याचा आन्सर आहे पहिलं. आता नॉलेजच्या दृष्टिकोनातून लर्निंग बाय डुईंग जॉन डीवी, सामाजिक सांस्कृतिक सिद्धांत लेव वायगोत्स्की, संज्ञात्मक सिद्धांत जीन पियाजे आणि पीडितांचे शिक्षण आहे पाओलो फ्रेरे. प्रश्न क्रमांक 6. जीन पियाजे यांच्या संदर्भातील खालील विधानांचा विचार करा. कोणाच्या संदर्भात? आणि आपल्याला काय निवडायचं आहे? अयोग्य विधान. काय म्हटलंय त्यांनी? जीन पियाजे संज्ञात्मक विकास सिद्धांतासाठी प्रसिद्ध आहे. आताच आपण सॉल्व्ह केला, ठीक आहे. जीन पियाजेच्या मते संज्ञात्मक विकासाचे 4 टप्पे असतात, सर्वश्रुत आहे. जीन पियाजे यांच्या मते हे मांडलेले जे टप्पे आहेत ते अपरिवर्तनीय आहेत, म्हणजे ते वगळले जाऊ शकत नाही. आणि पियाजे यांच्या मते टप्प्याटप्प्याने प्रगती करण्याऐवजी संज्ञात्मक विकास सतत चालू असतो. जर यांच्याबद्दल थोडंसं वाचायचं असेल तर ह्या तीनही गोष्टी यांनी करेक्ट मांडलेल्या आहे. अयोग्य गोष्ट आहे, हे सतत चालू नसतो. ते 4 टप्पे असतात, 1, 2, 3, 4. हे अपरिवर्तनीय आहेत, हे वगळले जाऊ शकत नाही. समजा पहिला कट केला, दुसरा किंवा तिसरा असं होत नाही, असं जीन पियाजेचं यांचं मत होतं. आता इथं आपण MCQ सॉल्व्ह केला तर तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे? ह्या 3 वाक्य लक्षात ठेवायचं आहे. एक्झाममध्ये काही येऊ शकते, हे वाक्य त्याच्याशी संबंधित नाही. पुढे चलूया. पुन्हा जोड्या लावायच्या आहे आपल्याला. विनेटिका शिक्षण पद्धती, डाल्टन शिक्षण पद्धती, गॅरी शिक्षण पद्धती किंवा किंडरगार्टन. असे जेव्हा प्रश्न येतात, जेव्हा तुम्हाला काहीच माहिती नाही त्याबद्दल आणि ऑप्शनमध्ये अ ब क ड असं काही दिलं असेल, तर सरळ सरळ एका लाईनीने जे असतात ते ऑप्शन मारून द्या. अ ब क ड याचा आन्सर आहे. विनेटिका शिक्षण पद्धती जॉन कार्लसन वॉशबर्न, डाल्टन शिक्षण पद्धती जी हेलन पार्खस्ट, गॅरी शिक्षण पद्धती विल्यम विर्ट आणि किंडरगार्टन आहे फ्रोबेल यांचं. पुढे चलूया. क्षेत्रीय उपपत्तीबद्दल खालील विधानांचा लक्ष घ्या किंवा लक्षात द्या. क्षेत्रीय उपपत्ती आहे, ओके. याचा आन्सर आहे अ ब क. अ ब क वाचायचं असेल तर क्षेत्रीय उपपत्ती ही संज्ञात्मक अध्ययन उपपत्ती आहे, ठीक आहे. ही कुर्ट लेविन यांनी मांडली. यामध्ये पदार्थशास्त्रातील भार या संकल्पनेचा वापर केला. V = FPE हे सूत्र मांडले. या उपपत्तीनुसार व्यक्तीच्या वर्तनावर आंतरिक घटकांपेक्षा बाह्य घटकांचा जास्त परिणाम होतो, असं काहीही म्हटलं नाही यांनी. याचा आन्सर आहे अ ब क. प्रश्न क्रमांक 9. मानवी वर्तनात नैतिक दुविधा मॉरल डिलेमा संदर्भात चिकित्सा रिकामी जागा यांनी करून जीन पियाजेच्या सिद्धांतापेक्षा एक वेगळे पाऊल पुढे टाकले. नैतिक दुविधा म्हणजे मॉरल डिलेमा या संदर्भात कोणताच मानसशास्त्रज्ञ होता, असं त्यांचं म्हणणं आहे. याचा आन्सर आहे कोहलबर्ग. नैतिकता लक्षात ठेवा, यालाच हेन्स डिलेमा सुद्धा म्हणतात. हेन्स डिलेमा, ओके. पुढे चलूया. दोन्ही पालक डाकुरे की लेप्टी असल्यास मुले लेप्टी होण्याची शक्यता किती? 0.5. पूर्वग्रह हा रिकाम्या जागाचा प्रकार आहे, अभिवृत्तीचा प्रकार आहे.
भीतीची भावना कोणत्या मूळ प्रवृत्तीशी संबंधित आहे? पलायन याच्याशी संदर्भात आहे. मानसशास्त्र शब्दाची उत्पत्ती कशावरून झाली? ग्रीक शब्द सायकी आणि लोगोस या माध्यमातून. 14वा प्रश्न, खालीलपैकी भावनिक बुद्धिमत्तेचे घटक कोणते आहे? भावनिक बुद्धिमत्तेचे घटक आहे अ, ब, क, ड म्हणजे सहानुभूती, आत्मविश्वास, कर्तव्य दक्षता आणि जागरूकता हे चारही आहे. प्रतिष्ठा प्राप्त झालेल्या, प्रसिद्धी मिळालेल्या किंवा गुणसंपन्न अशा दुसऱ्या व्यक्तीच्या सानिध्यात राहून तिचा आपला घनिष्ठ संबंध आहे किंवा तिच्याशी आपले नाते आहे असे भासवून आपली उणीव झाकण्याचा व प्रतिष्ठा वाढवण्याचा प्रयत्न म्हणजे काय होईल? तादात्म्य. काय लक्षात ठेवायचं? घनिष्ठ संबंध आहे तिच्याशी आपला म्हणजेच तादात्म्य. हे तादात्म्य आपण आणखी कुठं बघितलं होतं? विद्यार्थ्यात जेव्हा ते शिक्षकांसारखे आदर्श वागू लागतात किंवा त्यांच्यासारखा पेहराव करू लागतात. प्रश्न क्रमांक 16वा, व्यक्तिमत्व मोजण्यासाठी 16 व्यक्तिमत्व घटक प्रश्नावली कोणी दिली? ही दिली आहे आर.बी. केटेल यांनी. स्टॅनफोर्ड बिनेट चाचणी कशाशी संदर्भात वापरतात? बुद्धिमत्ता संदर्भात. विधाने ओळखा. अवधान एकाच गोष्टीवर दीर्घकाळ एकत्रित करता येत नाही. पहिलं वाक्य. वर्तन पूर्ण होईपर्यंत प्रेरणा कार्यरत असते. दुसरं वाक्य. गरज ही विचार प्रक्रियेची जननी आहे. यापैकी काय आहे उत्तर? तीनही विधाने योग्य आहेत. शिक्षण रिकामी जागेद्वारे समवर्ती सूचीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. आन्सर आहे कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ॲक्ट 42 मध्ये. प्रश्न क्रमांक 20, ही पद्धत एकांगी पद्धत आहे म्हणते. विद्यार्थी सतत दुसऱ्यावर अवलंबून राहतात. स्व अध्ययनास अजिबात वाव नाही. या पद्धतीत कोणती पद्धत आहे? ही आहे व्याख्यान पद्धत. जोड्या लावा. गट अ आणि गट ब. आत्मकेंद्री, भावनिक ताणतणाव, वाढ रोखण्याचा व दृढीकरणाचा काळ, अनुवांशिक गुणधर्म ठरणे. किशोरावस्था, कुमारावस्था, शैशवावस्था आणि गर्भधारणा. आता यामध्ये जर तुम्ही थोडंसं लॉजिक लावलं तर अनुवांशिक गुणधर्म ठरण्याचा कार्यकाळ कोणता आहे का? या तीनपैकी येऊ शकते का? नाही. म्हणजे ज्याचा आन्सर आहे ड. चौथ्याचं ड आन्सर पाहिजे आपल्याला. ड 3 ऑप्शनमध्ये आहे म्हणजे हा एक कटेल. आत्मकेंद्री बालक केव्हा असतो? शैशवावस्थेत. म्हणजेच पहिल्याचं क म्हणजे हा ऑप्शन आपला कटला. त्यानंतर भावनिक ताणतणावाचा कालखंड आपला कोणता आहे? कुमारावस्था. दुसऱ्याचं ब म्हणजेच क, ब, अ, ड हे आपलं आन्सर आहे. पुढे चलूया. यांनी वाढ व विकास यांच्या संदर्भात संशोधन करून त्या टप्प्याचे वर्गीकरण जन्मपूर्व अवस्था व जन्मोत्तर अवस्था असे केले आहे. प्रश्न क्रमांक 2, याचा आन्सर आहे अर्नेस्ट जोन्स. जन्मपूर्व अवस्था ही साधारणपणे 250 ते 300 दिवसांची असते. खालील वैशिष्ट्यांचा विचार करा. या अवस्थेत कृतक विश्वास महत्त्वाचा असतो. या वाढीच्या अवस्थेत नेतृत्व गुण उदयास येते. क्रियाप्रियता हे खास वैशिष्ट्य असते व कल्पनांचा आविष्कार पाहायला मिळतो. असे जेव्हा सेट राहते प्रश्न, ऑप्शन्स बघून घ्या याचे. कोणता ऑप्शन नसू शकते? सर्वात पहिले आपण बघू. शैशवावस्था आहे का? नाही. ठीक आहे. किशोरावस्था असू शकते, कुमारावस्था किंवा प्रौढावस्था ही पण नाही. म्हणजे ह्या दोनपैकी काही ना काही आन्सर असेल. याचा आन्सर आहे किशोरावस्था. पुढे चालूया. रिकामी जागा या अवस्थेत मुलाची अवबोधन क्षमता किंवा प्रक्रिया संख्यांकन, वर्णन आणि अर्थन या 3 टप्प्यातून जाते किशोरावस्थेत. प्रश्न क्रमांक 6, मुलांच्या किंवा मुलींचा नवा जन्म होतो. स्टॅनले हॉल यांनी म्हटलं आहे. या अवस्थेला संक्रमणाचा कालखंड असं म्हणतात. हा काळ मानसिक वादळाचा आणि भावनिक ताणतणावांचा काळ आहे असं म्हटले जाते. आय नो व्हॉट आय डू नॉट वॉन्ट बट आय डू नॉट नो व्हॉट आय वॉन्ट अशी ही अवस्था असते. ही अवस्था कोणती? तर कुमारावस्था. हे वैशिष्ट्य आहे, लक्षात ठेवजा. पुढे चालूया. इतर गोष्टींच्या तुलनेत जी गोष्ट अधिक उठून दिसते त्या गोष्टीला काय म्हणतात? आकृती. आणि उरलेल्या कमी लक्षवेधी गोष्टींना पार्श्वभूमी. ड ऑप्शन.
दोन घटना किंवा प्रसंगाचा काळी मात्र संबंध नसताना आपण त्यांच्यात कार्यकारण भाव निर्माण करतो, यालाच काय म्हणतात? काकतालीय न्याय. प्रश्न क्रमांक 9. ज्या गोष्टी आपल्याला पटकन आठवतात त्या धारणेच्या रिकामी जागा पातळीवर असतात असे म्हणतात, व ज्या गोष्टी आपल्या प्रयत्नपूर्वक आठवतो त्याला कोणत्या पातळीवर म्हणतात? जे आपल्याला धारणेच्या पातळीवर आढळतात त्यांना बोधात्मक म्हणतात, आणि जे आपण प्रयत्नपूर्वक आठवतो त्याला उपबोधात्मक असे म्हणतात. परिचित गोष्टींची आपणास ओळख पटत नाही आणि अपरिचित वस्तू व्यक्ती आपणास परिचयाची आहे असे वाटते. या गोष्टी आपल्या कोणत्या मानसिक प्रक्रियेत दोष उद्भवल्यामुळे निर्माण होतो? कशात दोष? प्रत्याभरणात दोष. प्रश्न क्रमांक 11. या जर्मन मानसशास्त्रज्ञाने 1885 मध्ये विस्मरण या प्रक्रियेचा अभ्यास केला. खूप इम्पॉर्टंट आहे. एबिंगहॉस यांनी विस्मरणाचा अभ्यास केला. कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे रिकामी जागा होय, असे टिचनेर असं म्हणतो. अवधान. कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे अवधान होय. आता बुद्ध्यांकाचा फॉर्म्युला कसे मोजतात? इंटेलिजन्स नोट्समध्ये आहे. इंटेलिजन्स कसे मोजतात ते याचा फॉर्म्युला आहे ब. मानसिक वय अपॉन शारीरिक वय म्हणजे मेंटल एज अपॉन क्रोनॉलॉजिकल एज इंटू 100. प्रश्न क्रमांक 14. यांनी बुद्ध्यांकावरून व्यक्तीचे वर्गीकरण केले आहे. टर्मन यांनी केले आहे. हिंदी मुलांचे बुद्धिमापन ही डॉक्टर कामत यांची व्यक्तिगत शाब्दिक कसोटी आहे. डॉक्टर भाटिया यांनी कृतीयुक्त कसोटी प्रसिद्ध केली. दोन्ही पर्याय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 16. खालीलपैकी कोणती शिक्षण पद्धती प्रगतिशील सिद्धांतावर आधारित आहे? समस्या सोडवणे. संज्ञानात्मक विकासाचा क्रम लावा. याचा क्रम आहे 3, 2, 1, 4. तुम्ही लावू शकता. विकासाच्या प्रक्रियेचा योग्य क्रम लावा. प्रश्न क्रमांक 18. याचा आहे अ, क, ब आणि ड. 19. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे रिकामी जागा स्तंभावर आधारलेले आहे. 5 स्तंभावर आधारलेले आहे. जागतिक शिक्षक दिन केव्हा असतो? 5 सप्टेंबर. मारून नका येऊ. त्याचा आन्सर आहे 5 ऑक्टोबर. अल्बर्ट बांदुरा यांनी मांडलेल्या सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्तीत रिकामे जागा व यांना महत्त्व दिले आहे. निरीक्षण व अनुकरण डायरेक्ट त्यांच्या नावातच आहे. प्रत्यक्ष वस्तूचा बोध तो रिकाम्या जागा व पूर्वीच्या अनुभवाचे पुनरुज्जीवन म्हणजे काय? प्रत्यक्ष वस्तूचा बोध म्हणजे अनुभव होते का? नाही. प्रतिमा होते का? नाही. प्रत्यक्ष वस्तूचा बोध म्हणजे अवबोध होतो. काय होतो? अवबोध. दोन्ही ठिकाणी अवबोध आहे. मात्र पूर्वीच्या अनुभवांचे पुनरुज्जीवन म्हणजे काय? अनुभवाचे पुनरुज्जीवन म्हणजे प्रतिमा. आणि प्रतिमा सृष्टीच्या आधारे एक वेगळे जे चित्र बनते मनपटलावरती आहे कल्पना. याचा आन्सर आहे अवबोध व प्रतिमा. प्रश्न क्रमांक 3. गत अनुभवाचे पुनरुज्जीवन म्हणजे स्मरण हे कोणी म्हटले आहे? गत अनुभवांचे पुनरुज्जीवन म्हणजे स्मरण हे कोणी म्हटले आहे? स्काउट यांनी म्हटले आहे. स्मृती म्हणजे नवा अनुभव हे कोणी म्हटले आहे? रॉस. स्मरण प्रक्रियेचा योग्य क्रम लावा. हा क्वेश्चन आला आहे. तरी सर्वात पहिला काय आहे? ग्रहण. म्हणजे हा कटला, हा कटला, किंवा हे बी प्रथम येईल. ओके. ग्रहण प्रथम आल्यावर बी आला प्रथम. त्यानंतर ग्रहण नंतर काय होते? धारणा. म्हणजे बी ए. ऑप्शन इज सेकंड नंबर. बी ए सी डी. खालील विधाने लक्षात घ्या. कृती शिक्षणातून अवधान टिकून राहते. अवधानाशिवाय अध्ययन संभवत नाही. दोन्ही वाक्ये बरोबर आहेत. दोन्ही वाक्ये बरोबर आहेत. पुढे चालूया. वर्तनाला दिशा देणे म्हणजे वर्तनाला जेव्हा आपण दिशा देतो तिचं
प्रेरणा म्हणतात. आता योग्य जोड्या लावा. अग्रज संघटक प्रतिमान, उद्गमन प्रतिमान, संकल्पना प्राप्ती प्रतिमान आणि बोधात्मक विकास प्रतिमान. याचा अग्रज संघटकाचा आहे डेव्हिड आसुबेल. उद्गमन प्रतिमान आहे हिल्डा टाबा. संकल्पना प्राप्ती प्रतिमान आहे जेरम ब्रुनर आणि बोधात्मक प्रतिमान आहे जीन पियाजे. लक्षात ठेवा, IMP आहे हे, स्क्रीनशॉट घेऊ शकता. पुढे गिलफोर्ड यांनी बुद्धीचे 100 घटक सांगितले. 100 घटक सांगितले का? नाही, म्हणजे हे वाक्य चुकीचं आहे. गिलफोर्ड यांनी बुद्धीचे स्वरूप संरचनेच्या आकारात मांडले, बरोबर आहे, म्हणजेच अचूक बरोबर. प्रश्न क्रमांक 10. सामान्यीकरणामुळे अध्ययन संक्रमण शक्य होते हे कोणी म्हटले? जज. सामान्यीकरण लक्षात ठेवा. अध्ययन संक्रमणात सामान्यीकरण कोण? जज किंवा जड. जेरॉम ब्रुनर यांच्या संदर्भात काही वाक्य लक्षात घ्या आणि विसंगत वाक्य ओळखा असं त्यांचं म्हणणं आहे. विसंगत म्हणजे गटात न बसणारं. जेरॉम ब्रुनर यांच्या संदर्भात एका विशिष्ट उद्दीपकाशी निगडीत न राहता अध्ययनार्थ्याकडून वाढत्या प्रमाणात प्रतिसाद मिळवल्यास ज्ञानात्मक विकास घडवता येतो असं त्यांचं मत होतं. ज्ञानात्मक विकासासाठी भाषा आवश्यक आहे असं त्यांचं मत होतं. ब्रुनर यांनी चक्राकार सर्पिल अभ्यासक्रमाचा पुरस्कार केला. अध्ययन वयाच्या 21व्या वर्षापर्यंत जलद गतीने होते व मग त्याचा वेग मंदावतो. याचा आन्सर आहे डी. प्रश्न क्रमांक 12. ज्या पद्धतीमध्ये शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवताना उदाहरणाचा वापर करून विविध अध्ययन घडवून आणतो त्या पद्धतीला काय म्हणतात? उद्गामी पद्धत. विशिष्ट उद्दिष्ट प्राप्तीसाठी जेव्हा एखादी क्रिया साधन म्हणून उपयोगी पडते ते विशिष्ट क्रिया साधनीभूत होते, यालाच काय म्हणू शकतो आपण? अभिजात अभिसंधान. स्वतःच्या मूळ असंतोषाचा किंवा रागाच्या दुसऱ्यावर, खासकर सुरक्षित व्यक्ती व वस्तूवर व्यक्त करणे म्हणजेच काय? विचार करा. कृतक समर्थन आहे का ते, की विस्थापन आहे? विस्थापन म्हणजे एखादी गोष्ट दुसऱ्यावर ढकलणे, म्हणजे विस्थापन याचा आन्सर आहे. निपुण भारत कार्यक्रम केव्हा सुरू झाला? 5 जुलै 2021. शिक्षण हा संविधानातील कोणत्या सूचीतला समाविष्ट आहे? समवर्ती सूची. मॉस्लो यांच्या गरजांच्या श्रेणीबद्ध संरचनेतील किंवा रचनेतील वरिष्ठ स्तर. मॉस्लोचा वरिष्ठ स्तर काय आहे? आत्मप्रचिती. सर्वात सोपा प्रश्न किंवा नेहमी रिपीट होणारा NEP 2020चा आराखडा काय आहे? 5-3-3-4. अध्ययन संक्रमणाबद्दल हे वाक्य लक्षात घ्या किंवा विधान लक्षात घ्या. शक्तिवादी संप्रदायानुसार मनाच्या शक्तींना स्वतंत्रपणे वळण लावता येते हा विचार आहे. ठीक आहे. समान घटक संक्रमण उपपत्तीनुसार एका हाताकडून दुसऱ्या हाताकडे तंत्राचे संक्रमण करता येते ही समजूत होती. द्विभागीय संक्रमण पद्धतीनुसार अध्ययन परिस्थितीचे विश्लेषण करून त्यामधील तत्व समजावून घेतले तर अध्ययन संक्रमण होते ही धारणा होती. यामधलं फक्त पहिलं बरोबर आहे आणि हे इंटरचेंज झालं आहे, म्हणजेच पहिलं बरोबर, 2 आणि 3 चूक. किशोरावस्था म्हणजे वाढ रोखण्याचा व दृढीकरणाचा काळ असं कोण म्हटलं? गेट्स. नवजात बालकात मेंदूमध्ये सर्वाधिक विकसित भाग कोणता असतो? मेडुला ऑब्लांगेटा. मानवी वर्तनाच्या मुळाशी अवबोध प्रेरणा असते हे कोणी म्हटलं आहे? मॉर्गन यांनी. धारणेवर खालीलपैकी कोणते घटक परिणाम करतात? सर्वच करतात हे 4. अ, ब, क, ड. समायोजनाचे घटक कोणते? आता समायोजनाचे घटक कोणते आहे? प्रेरणा, विफलता, विविध प्रतिक्रिया व समस्यापूर्ती. सर्वच आहे घटक. प्रेरणा चक्रात कोणत्या घटकांचा समावेश होतो? पुन्हा गरज, प्रयत्न, अस्वस्थता, समतोल, समाधान. सर्वच घटकांचा समावेश होतो. हर्बार्टच्या शिक्षण प्रक्रियेसाठी पंचपदांचा क्रम लावा. सर्वात इम्पॉर्टंट आहे, याचा आहे ड, ई, क, अ, ब. ड प्रस्तावना पहिले, ई हेतू कथन, त्यानंतर क विषय प्रतिपादन, त्यानंतर संकलन आणि नंतर स्वाध्याय.
मूलोद्योग शिक्षणाचे जनक कोण? महात्माजी गांधी. महात्मा गांधी. मंदबुद्धीचा IQ पॉईंट किती असतो? 40 ते 59. बुद्धिमापन परिणाम श्रेणी कोणी विकसित केली? अल्बर्ट बिने यांनी बिने यांनी. क्वेश्चन नंबर 30. खालील विधाने अभ्यासा व योग्य पर्याय निवडा. अध्ययन प्रतिमानाचे वर्गीकरण 5 प्रकारात केले आहे. हिल्टा डिबा हे अध्ययन प्रतिमानाचे जनक आहे. हे चुकीचं आहे आणि हे सुद्धा चुकीचं आहे. अ व ब चूक. अशा प्रकारे आपली MCQ सिरीज झाली आहे.